नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज उठलोय लेट. मम्मी पण बोललेली की कालवण जाणार आहे का नाही, आणि मम्मी गेली आहे फक्त कालवाना, मी गेला नाही. आणि मम्मीला चालायला चाललोय, पण बघूया पाणी सुकलंय, अजून भरपूर सुकलंय. मम्मीकडे जायचं की इकडे भुईगाव बीचवर लाकडं उचलायला जायचं काय कळत नाही. तर बघूया, तर लाकडंच उचलायला जातो मी, कारण की मम्मी यायला अजून टाईम आहे. मम्मी त्यांनी येईपर्यंत इथपर्यंत समजा मम्मी ते अर्ध्या तासापर्यंत पोहोचतील, तोपर्यंत मी लाकडं जरी उचलून घेईल चुलीसाठी. घरी गॅस पण आहे, पण ती रोटीसाठी लागते, त्याच्यामुळे लाकडं उचलायला जायला लागेल. तर बघत राहा ब्लॉग. आज काय एवढं खास नाही की ब्लॉग शूट करायला लागला आहे. होळीचा म्हणून नाही ब्लॉग टाकला. नंतर आता मी पोहोचलोय कोळगावच्या बीचवर. हे बघा, इकडे असा कचरा लागलेला असतो, इकडे जशी लाकडं असतात. तुम्ही इकडे कसं उचलत एकाच जागेवर जमा करेल, मग दाखवेल केवढं जमा केलं, त्याच्यानंतर मग परत घेऊन जायला त्या साईडला. बघत राहा ब्लॉग. मी दोन काम एकत्र नाही करू शकत, कोण नाही माझ्यासोबत, मी एकटाच आलोय. बघूया किती उचलतोय किती नाही. तर मित्रांनो, मी जमा केल्यात भरपूर आहे बघा, एवढा जमा केलाय. तर परत मम्मी त्याने पण यात दिसत आहेत. मेन म्हणजे मी मम्मी त्यांच्याकडे चाललेलो, समोर दिसत आहेत का, तिकडे मम्मी यायला लागले. मला पटकन जायला लागेल. आणि एक मला गरे भेटली आहे, पण याच्यामध्ये किती गरे आहेत मला पण नाही माहीत. गरे मी ठेवायला लागेल परत उद्या आला तर उद्या, ना तर कधी येईल तेव्हा हे घेऊन जायला लागतील. नाही इकडून कोणतरी घेऊन येतं पटकन. तर आता मम्मीकडे जायला लागेल. मित्रांनो, मम्मी तर आलेली आहे, आणि हे बघा, आणि सांगते मम्मी सांगते कमी आणलेत. मी तरी गेलो नाही ना, ते मम्मीच्या एवढी आणतो मी, दाखवलेली तुम्हाला एवढी आणतो. तर नाही रे मित्रांनो, मी जास्त नाही आणत नाही, त्याच्यापेक्षा पण मी कमी आणतो. आणि मी जास्त कुठे मला लागतो माहिती आहे तुम्हाला, चिंबोरी पकडायला लागतो. आता ही घरी तर मस्त फ्राय करणार होती, जेला खड्ड्यात दुसरं कोण जेवायचं असेल जेवती, चालला मी जेवायला, दाखवतो फ्राय करताना. तर मित्रांनो, मी तर कालो खाणार नाही, कारण की उपवास आहे. आणि इडली खायला नाश्त्यासाठी इडली खातोय. दुपारी जेवण काय करायचं आहे ते, नुसते कांदा वडा करायचा, नाही तर डाळ भात करायचा. तर बघूया काय खायचं काय नाही. आईकडे आणि गाडी चालवायला लागलाय. इकडचा रस्ता एकदम शांत आणि थंड वातावरण सारखा. एकदम थंड गार वाटतं मित्रांनो. बस इकडे सापा चालू लागते. दोन्ही 4 साईड रस्ता, तर मी पोचलोय मित्रांनो आईच्या घरी. आणि बघा, आव्याला पपईच खायला आहे, कारण तिकडे आहे ती पण येणार आहे. कडक पपई खायची मित्रांनो, एकदम नरम अशी ती खायला मजा नाही, थोडी कडक असते रात, ती खायला एकदम मजा येते. दाखवतो तुम्हाला अजून. ही पण आहे, आणि दुसरी पिढी मध्ये ठेवली आहे. कडक खायला म्हणजे
आता नुसतं कॅमेरा पडला असला ते पटकन स्टँड ओपन नाही होत. ओपन करतो. तर मित्रांनो मी दुपारी नंतर मी काय आईच ना ब्लॉग शूट केला. मावशीच्या घरून आलेलो म्हणजे आईच्या घरून आलेलो तिकडून त्याला जेवायलाच बसलो. म्हणजे जेवलो तर दुपारी जेवला शूट करायला भेटला नाही. आणि मी आता मामाच्या घरी आहे म्हणजे दुसऱ्या मामाच्या घरी आहे. इकडेच राहतात जास्त करून इकडेच असतात. तर इकडेच आहे यांच्या घरी आहे बा. आणि आमचं घर पण नाही म्हणजे घरासोबत घरी इकडेच सर्व जेवण असं. पण आता जेवायला चवळीची भाजी केली आहे मस्तपैकी. गावठी चवळी आहे कुठची म्हणजे बाहेरून आणली नाही. म्हणजे शेतामध्ये लावलेली ती चवळी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.